सातपूरच्या स्वारबाबा नगरमधील सिद्धार्थ चौक येथे रात्रीच्या सुमारास गाडीचा कट लागण्याच्या कारणावरून एका इसमावर गावठी कट्टा ताणत त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी कुणाल गांगुर्डे याने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित आरोपी ललित बल्लक, गणेश तायडे, कुणाल साबळे यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून इतर दोघे फरार आहेत। पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरू आहे। हा गावठी कट्टा नेमका कुठून आला, कोणी दिला आणि का दिला याचा तपास देखील पोलिसांच्या वतीने सुरू आहे। 22 मार्च 2026 रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत स्वारबाबा नगर या ठिकाणी एक इसम ते गावठी बनावटीचे अग्निशस्त्र सोबत बाळगून त्याच्यासोबतचे 2 साथीदार त्याचे असे 3 इसमांनी यातील फिर्यादी यांना गावठी कट्ट्याने धमकावून आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। तर स्वारबाबा नगर या भागात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाणे CR नंबर 401 नंबरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यातील गावठी कट्टा बाळगणारा इसम याला ताब्यात घेतलेला आहे। तो मूळ राहणारा पंचवटी फुले नगर भागातला आरोपी आहे, त्याला ताब्यात घेतला आणि तपास सुरू आहे गुन्ह्याचा। त्याचे 2 साथीदार इसम यांचा शोध घेत आहोत। आरोपीचं नाव सर? आरोपीचं नाव काय? आरोपीचं नाव बलक, पूर्ण नाव सांगता येणार नाही, तपास सुरू आहे त्याचा। बाकी इस म्हणतात मूळ रहिवासी तो पंचवटी फुले नगर। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर।